नमस्कार, मी वैष्णवी रेसिपी विथ वैशूमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने पौष्टिक असा गाजराचा हलवा. त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतले आहेत. गाजर चांगले धुवून घ्यायचे. त्यानंतर आपण सर्व गाजर हे खिसून घेणार आहोत. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन म्हणजेच व्हिटॅमिन ए हे असतं, त्यामुळे डोळ्यांसाठी गाजर हे अतिउत्तम आहे. आणि रोज जेवणामध्ये गाजर खायलाच पाहिजे. त्यामुळे रातांधळेपणासारख्या ज्या समस्या असतात त्या उद्भवू शकत नाही. गाजरामध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे चांगलं रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. एक प्रकारे गाजर चांगलंच आहे. तर मग रोज आपण सॅलड बनवूनही खाऊ शकतो. कधीमधी असा हलवाही बनवू शकता गाजराचा, किंवा मग भाजीही बनवतात काही जण गाजराची. इथे माझे सर्व गाजर खिसून झाले आहेत. मी तुम्हाला दाखवते. एवढे गाजर खिसून झाले आहेत, म्हणजे एवढा खिस झाला आहे. इथे मी एका कढईमध्ये सुरुवातीला 2 चम्मच तूप घेतला आहे. थोडं तूप मी नंतर ॲड करणार आहे, त्यामुळे सुरुवातीला थोडंसंच तूप घेतलं आहे. थंडीमुळे तूप घट्ट झालेलं होतं. आता मी इथं तुपामध्ये गाजराचा खीस टाकला आहे. आपल्याला हा गाजराचा खीस तुपामध्ये आधी चांगला असा परतून घ्यायचा आहे. आपण जसं गाजराचा खीस परतून घेऊ तुपामध्ये, तसं तो थोडा असा कमी होत जातो. आता तुम्हाला कढई भरून दिसत असेल. जसं परतून घेऊ तसं थोडंसं कमी होतो खीस. 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा, आपण जसं परततो तसं थोडासा हलकासा ऑरेंज कलर येतो गाजराला. एकसारखं असं मीडियम फ्लेमवर सारखं परतून घ्यायचं आहे. गाजरातील अँटीऑक्सिडंट हे त्वचेला चमकदार बनवतात. पूर्ण गाजराचा खिसा तुम्हाला आता ऑरेंज दिसेल. मी दाखवते. बघा, थोडा असा ऑरेंज कलर येतोय गाजराला. तुम्ही डायरेक्टही शिजून घेऊ शकता, पण आधी तुपात परतून घेतल्यावर गाजराचा हलवा इतका असा मऊसूद आणि खूप छान लागतो. त्यामुळे मी आधी तुपात परतून घेत असते. आधी असं तुपामध्ये परतून घ्या चांगलं. बघा, आला ना ऑरेंज कलर. असं एकसारखं असं मीडियम फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. चांगला ऑरेंज कलर आलेला आहे आता गाजराला. आता हे आपलं चांगलं परतून झालेलं आहे. आता आपण यामध्ये 3 वाटी साखर घालणार आहोत. मी तुम्हाला वाटी दाखवते. अशा 5 वाटी गाजराचा खीस आहे, त्यामुळे मी 3 वाटी साखर घातली आहे. मी तुम्हाला जी वाटी दाखवली आहे त्याच वाटीने 3 वाटी साखर घातली आणि एकसारखं असं पुन्हा परतून घ्यायचं. इथे मी आधी साखर टाकली आहे. आता त्यानंतर अर्धा वाटी दूध टाकणार आहे. इथे मी अर्धा वाटी दूध टाकलं. एकसारखं असं पुन्हा परतून घेतलं आणि आता आपल्याला 5 मिनिटासाठी हा गाजराचा हलवा झाकून ठेवायचा आहे. 5 मिनिटासाठी आपण ते शिजवून घेणार आहोत. तुम्ही आधी दुधामध्ये शिजवून घेऊ शकता आणि त्यानंतर साखरही घालू शकता. मी आधी साखर टाकली आणि त्यानंतर दूध टाकलं. यामुळे फरक एवढाच पडतो की थोडासा वेळ लागतो हलवा होण्यासाठी. त्याचा हलवा चांगला शिजेपर्यंत इथे आपण 7-8 काजू आणि बदामाचे बारीक असे तुकडे करून घेणार आहोत. इथे माझे बदामाचे बारीक तुकडे करून झाले आहेत. आता काजू बारीक करून घेऊया. काजूही चांगले बारीक तुकडे झाले आहेत. जास्त बारीकही नाही करायचं, थोडे जाडसरच ठेवायचं, कारण ते हलव्यामध्ये असे लागले पाहिजेत. आता मी तुम्हाला हलवा दाखवते कसा झाला आहे. बघा, इथे हलवा आपला चांगला शिजला आहे.
थोडं पाणी दिसत असेल तुम्हाला. अजून आपल्याला न झाकता थोडा वेळ हलवा शिजवून घ्यायचा आहे. इथे मी पुन्हा 2 चम्मच तूप ॲड केलं आहे आणि परत चांगलं असं परतून घेतलं. परत आता आपल्याला 5 मिनिटासाठी हे झाकण न ठेवता असंच शिजू द्यायचं आहे. थोडं चांगलं शिजल्याच्या नंतर आता मी यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे आणि पुन्हा चांगलं परतून घेतलं. त्यानंतर 1 चम्मच विलायची पावडर टाकायची आणि थोडा वेळ असंच परतत राहायचं. आपला मऊसूद असा गाजराचा हलवा झालेला आहे. थोडा ओलसर दिसतोय तसाच ठेवायचा, जेणेकरून गाजराचा हलवा हा थंड झाल्यावरही मऊसूद असाच लागतो. बघा इथे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तोंडात टाकताच विरघळेल इतका मऊसूद असा आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे. चला तर मग आता तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि असं पिस्ता घालून सर्व करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि खात राहा. आणि रेसिपी विथ वैशूला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.